शुभ दुपार सगळ्यांना। बघा, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, परंतु दिवाळी नाही आहे आणि तुम्ही म्हणाल दिवाळी नाही आणि चकल्याचा बेत कसा काय? तर बघा, मीच नाही तर माझ्यासारख्या असंख्य आया आहेत ज्या आपले जे मुलं असतात ते बाहेरगावी शिकायला गेल्यानंतर त्यांना सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या मध्यान्नाच्या भुकेसाठी जे आपले पारंपरिक पदार्थ असतात जसे की लाडू, चिवडा, चकल्या हे 12ही महिने त्या सतत करत असतात आणि तेच माझा आज चाललेलं आहे। मी चकल्या करते आहे आणि त्याही ज्वारीच्या पिठाच्या। आजपर्यंत आपण सगळ्या चकल्या करून बघितल्या, परंतु ज्वारीच्या पिठाच्या चकल्या मी ट्राय केल्या नव्हत्या आणि प्रथमच ज्वारीच्या पिठाच्या चकल्या ट्राय केल्या आणि त्या खूप छान झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता, फक्त करण्याची एक ट्रिक असते, ती व्यवस्थित करायची आहे आणि साहित्य प्रमाणबद्ध घ्यायचं आहे आणि थोडे पेशन्स ठेवावे लागतात, तेव्हाच त्या चकल्या अशा छान कुरकुरीत होतात आणि महिनाभर त्या छान टिकतात। तुम्हीसुद्धा तुमचे मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर त्यांच्यासोबत हा आपला एक मायेचा पदार्थ निश्चितच देऊ शकता। मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कुणाकुणाचे मुलं बाहेरगावी आहेत, सध्या मुली बाहेरगावी आहेत आणि त्यांना तुम्ही असे पदार्थ करून देता।